नमस्कार. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. समाजामध्ये आपली उंची ही फुटांवर नाही तर विचारांवर मोजली जाते. वजन हे किलोवर नाही तर शब्दांवर अवलंबून असते. बाहेरच्या जगात स्वतःचे नाणे नुसते खरे असून चालत नाही, तर ते खणखणीत वाजवून दाखवण्याचं कौशल्य आणि कलाही आपल्याजवळ असावी लागते. त्यासाठी हुशारी, हिंमत आणि धडाडी मात्र पाहिजे. आपले तारुण्य आणि आपल्याकडील संपत्ती, पैसा याचा कधी अहंकार किंवा मस्ती करू नये. नियतीच्या एकाच फटक्यात होत्याचे पार नव्हते होते. आपल्या श्रद्धास्थानाकडे आपल्या कर्तव्याचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नये, तर तो भार पेलून नेण्यासाठी आपले खांदे अजून मजबूत व्हावे, असे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करावी. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधीच हरू नये, कारण हिंमतच शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. जिंदगी में बड़े कार्यों की सफलता एक दिन में नहीं मिलती. यह रोज किए गए छोटे छोटे प्रयासों का ही फल होता है. God has given humans two hands, not merely to exploit others with both, but so that one hand may receive and the other may give. खरं शिक्षण केवळ प्रचलित शाळांमधील वर्गखोल्यात मिळेलच असं नाही. समाजातील जागरूक माणसांमध्ये, त्यांच्या संघर्षात, जिद्दीमध्ये आणि यशापयशात मात्र ते नक्की मिळतं. मनात आशा असेल तर काळोखी रात्रसुद्धा सुंदर वाटते आणि हाच आत्मविश्वासाचा प्रकाश आपलं जीवन उजळून टाकतो. अंधारावर मात करण्यासाठी जशी प्रकाशाची गरज असते, तशी जीवनातल्या संकटांवर मात करण्यासाठी जिवलग माणसांची सोबत आवश्यक असते. धनसंपत्ती हाती आल्यास हवेत तरंगू नये, कारण वारा साथ सोडतो तेव्हा त्याच्याबरोबर उडत गेलेला पालापाचोळा खाली जमिनीवर कोसळतो. कार्य छोटे असो किंवा मोठे असो, त्यात सातत्य, नियमितता, प्रामाणिकपणा असेल तर ते अधिक परिणामकारक होते. जीवन में हमेशा संतुष्ट रहना चाहिए, क्योंकि सुख की लालसा ही नए दुखों को जन्म देती है. A person blinded by ego can see neither his own faults nor the goodness in others. एखाद्या गोष्टीची केवळ माहिती झाल्याने आपल्यामध्ये बदल होत नाही, तर त्यातून योग्य प्रेरणा मिळाली की बदल होतो. आतापर्यंतच्या प्रवासात आयुष्यानं एक गोष्ट मात्र अगदी छान शिकवली. अडचणीच्या काळात साथ दिलेले हात कधी सोडायचे नाहीत आणि जिथे किंमत नाही तेथे हात कधी जोडायचे नाहीत. सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही, कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन येतो तेव्हा वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं. आपल्या जीवनात आलेल्या व्यक्तींपैकी सर्वजण चंदन बनून सुगंध देतील असे नाही. काही जण कडुनिंब होऊन औषधाच्या रूपाने येऊन असह्य जीवनाला सावरायचं काम करतील. जगण्यासाठी पैसा तर लागतोच, पण खरं जीवन आनंदी होतं ते पैशापेक्षाही मूल्यवान माणसांमुळं. जीवनात अशी माणसं जोडली पाहिजेत. कर्माने, मनाने आणि वाचेने आपण सतत ज्याविषयी विचार करतो ती गोष्ट आपल्याला तिच्याकडे आकृष्ट करून घेते. म्हणून आपण नेहमी कल्याणमय गोष्टींचेच चिंतन केले पाहिजे. सफ़र का रास्ता बहुत मुश्किल होता है, लेकिन जी जान से प्रयत्न करते वक्त सब्र करने वाले की मंजिल बहुत खूबसूरत होती है.
आपण नेहमी जे बोलतो ते शब्द असतात. जे बोलायचे आहे पण नेमक्या शब्दात सांगता येत नाही ती असते भावना. आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ती असते मर्यादा. यशस्वी होण्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची, ती म्हणजे स्वतःच्या नजरेत स्वतःला कमी समजू नये आणि स्वतःबद्दल अवास्तव अपेक्षा करू नये. दुनियेची फारशी काळजी करू नका. तिच्या वेळेनुसार आणि गरजेनुसार ती आपली मते बनवतच असते. मुळातच रागाची भावना मनात येऊच देऊ नये आणि रागाच्या भरात चुकीचे बोलू नये. मग पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. कारण मनस्थिती सुधारते पण उच्चारलेले शब्द परत येत नाहीत. शत्रुत्व हा यशस्वी माणसाच्याच वाट्याला येणारा वारसा आहे. अपयशी माणसाचा कुणी हेवा देखील करत नाही. चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही, पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो. नियम सोपा असतो, तो अंमलात आणणं कठीण असतं. विचारी माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकतात. जीवनात वाट्याला येणारी प्रत्येक परिस्थिती आणि प्रसंग आपल्याला धडा शिकवत असतात. फक्त आपण त्या त्यावेळी सजग असायला हवं, इतकंच. आपले तेच असतात जे आपल्याला वेळोवेळी समजून घेतात आणि समजावूनही सांगतात. आपल्या हाकेला ओ देतात, मदतीचा हात वेळीच देतात. आपल्याकडे समाधान असेल तर आपण श्रीमंत आहोत, शांती असेल तर आपण सुखी आहोत आणि दया असेल तर एक चांगली व्यक्ती आहोत. आपुलकीच्या शब्दांनी माणसांच्या मनातील जखमा बऱ्या होतात, विकार नाहीसे होतात आणि प्रेमळ स्पर्शाने मनातील आजार बरे होतात. धनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसं धन असेपर्यंत साथ देतात, पण मनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसं आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देतात. नफरतों में क्या लिखा है, मोहब्बत से जीना सीखो, क्योंकि ये दुनिया न तो हमारा घर है न ही आपका ठिकाना. याद रहे, दूसरा मौका सिर्फ कहानियाँ देती है, जिंदगी नहीं. मेहनतीचे फळ जेव्हा मिळते तेव्हा जगण्याचा खरा अर्थ कळत असतो. कारण मेहनत करताना आपला स्वाभिमान आणि सत्यता आपल्यात कायम असते आणि यामुळेच समाधान तर मिळतेच, सोबत कोणासमोर मान खाली घालून राहण्याची आपल्यावर वेळ येत नाही. म्हणून जे काही मिळवायचे असेल ते आपल्या मेहनतीने, स्वाभिमानाने मिळवले पाहिजे. दिवसभरात बऱ्याच वेळा आपल्याला इतरांचे दोष दिसतात, पण फार कमी वेळा आपल्याला इतरांमधील गुण दिसतात. परंतु अशा क्षणांची वाट न बघता असेच प्रसंग शोधायचे ज्यामध्ये आपल्याला दुसऱ्यांचे फक्त गुणच दिसतील. यालाच दुसऱ्या भाषेत सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात. कार्य छोटे असो किंवा मोठे असो, त्यात सातत्य, नियमितता, प्रामाणिकता असेल तर ते अधिक यश मिळते. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं. आधाराची सावली देणारी माणसं आपल्या आयुष्यात असली की वेदनेच्या उन्हाचा त्रास अजिबात जाणवत नाही. आग पेटीतल्या काड्या तशा सगळ्या सारख्याच दिसतात. आपण ठरवायचं असतं त्या काड्यांनी घरातले दिवे पेटवायचे, देवघरातली निरांजनं पेटवायची की जंगलं आणि घरं पेटवायची. जबाबदारी ही गोष्ट अशी आहे की जी व्यक्ती ती निभावते, योग्यरित्या पार पाडते, तिलाच ती अधिक त्रास देते. संकटाचा काळ हा प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशीही असो,
तसं जगणं सोपंच असतं. त्यासाठी फक्त आपण कोणासाठी काय केलं आहे हे जसं लक्षात ठेवतो, तसंच आपल्यासाठी कुणी काय केलंय हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. नाव खराब केल्यानं कोणाचं अस्तित्व संपत नसतं आणि नाव पण त्याचंच खराब केलं जातं, ज्याचं नाव कायम चर्चेत असतं. संयम बाळगावा, कारण काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून जावं लागतं. बघण्यावर किंवा दिसण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासाने बघा, ते अधिक परिणामकारक ठरतं. धनसंपत्ती, प्रसिद्धी किंवा अधिकारपद एकदा डोक्यात गेलं की अहंकाराची नशा चढते आणि भल्याभल्यांच्या वागण्या बोलण्यात फरक पडतो. अगदी जाणवण्या इतका हिशोबीपणा येतो. त्यातून मग मस्ती येते. पण नियतीच्या एका फटक्यात ती मातीमोल होते, हे कुणी विसरता कामा नये. धन्यवाद.